तर आजचा दिवस होता आषाढी एकादशीचा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून येणार आषाढी एकादशीच्या शिवमय शुभेच्छा। तर आज मी म्हणजे कालच मावशीकडे आले होते, तर आज मला इकडून इकडेच ऑफिसला जायचं होतं, नंतर घरी जायचं होतं। तर मग मला सकाळी निघायचं होतं कारण मला ट्रेनने निघायचं होतं। तर मावशीने माझ्यासाठी लवकर टिफिन बनवला आणि शाबू म्हणजे फराळ पण बनवली होती। अगोदर चाय घेतला, फराळ केली आणि मी स्वतः फ्रेश झाले आणि निघाले। आज मी खरंच खूप खुश होते कारण सगळं माझ्या हातात आयतं असं येणार होतं, कारण शेवटी माहेर ते माहेरच असतं ना। मग मी काय झालं माहिती का, वेळेवर निघाले पण आहे ना काही सेकंदानेच माझी ट्रेन चुकली आणि ट्रेन चुकल्यामुळे मी खूपच नर्वस झाले। बट इट्स ओके, माझ्याकडे टाइम होता। मग फायनली ट्रेन भेटली 20-25 मिनिटांनंतर आणि नंतर मी पोहोचले माझ्या लोकेशनवर। पण तिथून पुढे एवढा पाऊस जमा झाला होता ना, तर मग जाताना एवढी छान नर्सरी दिसली, त्यात एवढे छान फुलं होते। ही तर मला वेल खूपच जास्त आवडली, पण तिची प्राइस भरपूर होती, कॉस्टमध्ये होती 300 रुपये। सध्या माझं बजेट नव्हतं, असं सध्या माझं मन करत नव्हतं आणि ही संत्री होती। आणि मग मी 2 फ्लॉवर्स घेतले, येलो कलरचा रोज आणि हे काही छोटंसं जास्वंद, हे खूपच छान होतं। ते बघा ना, म्हणजे मी आमच्या ऑफिसच्या बाहेरच्या दुकानात ठेवलं होतं ना, खरंच खूप छान दिसत होतं बरं का। मी लगेच कुंडीमध्ये त्याला कन्वर्ट केलं। चला असंच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।